हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या. हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागलं की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये ही कुठची परिस्थिती, आपण कुठे आणून ठेवलंय आपल्या शहरांना? ह्या कुठेतरी गोष्टींवर आपण विचार करणार आहोत की नाही की एक एक पार्टीत खूप दुर्दैवी झालं, पण ज्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, ज्या प्रमाणात ड्रग्ज कन्झ्युम केले जात आहेत, हे म्हणजे खूप भीषण आहे. ह्याचे आकडे सरकारकडे नाही आहेत. याच्यामध्ये आपण पाहतो की आनंद पटेल जो ड्रग तस्कर आहे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या वडिलांचं जे समोर आलेले आहेत कारणाने ते रेस्टिंग माफिया होते असं होतं, म्हणजे त्याच्या मार्फत हे सगळं ड्रग ते घेत होते, म्हणजे इतर देशातून किंवा इतर राज्यातून. अशी मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाही आहे ना, अशी किती नावं देऊ तुम्हाला की की कुठे आपल्या माझा मुलगा आता शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जात आहेत. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेल्यानं कठोर कारवाई करा. जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज आले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाहीत, कुठून येत आहेत. या विरोधात मनसे रस्त्यावर उतरेल. पुण्यातही अनेक आम्ही उतरून काय करू? राज्यभरामध्ये आम्ही उतरून पुण्यात काय करू? आम्ही पुण्यात उतरलो, नाशिकमध्ये मरणार लोक, मुंबईत मरणार लोक. कुठेतरी प्रशासनाने ही गोष्ट हातात घेतली पाहिजे ना. आम्ही तर उतरूच, आम्ही तुमच्या समोर आणूच, पण त्याच्यावर कारवाई काय होते? आता हा जो माणूस पकडला गेलाय, आपण 10 दिवसांनी बोलू ह्याच्यावर कारवाई काय होते. आपल्याकडे बातम्या एवढ्या असतात की आपण विसरून जातो की काय झालंय. नेस्को आपण 10 दिवसांनी विसरून जाणार. तो पुण्यातच झालेला ना, मला वाटतं की तो ज्यांनी ठोकलेलं पॉर्श, काय झालं त्याचं? जामीन झाला, पण तो प्रकरण आपण विसरलो ना. त्या त्या बाई आणि जे ते बाईकवर होते त्यांचा मृत्यू झाला, 2 तरुण. पण आपण त्या विषयाला विसरून गेलो. आता नेस्को बद्दल बोलतोय. हे आपण किती वेळ चालू ठेवणार आहोत? कधीतरी मला वाटतं की आपण सरकारचे कोणी आले प्रतिनिधी, मला वाटतं प्रश्न विचारले पाहिजेत की काय चालू आहे तुमचं? का ड्रग्ज येतात एवढे? तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे कुठे वाटले जात आहेत. का थांबत नाही आहेत? ड्रग्सचे पैसे कोणाला जातात सरकारमध्ये? हे प्रश्न तर विचारले पाहिजेत ना आपण. आत्तापर्यंत तरी मला वाटतं की डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे असं मला वाटतं. पुण्यातल्या IT कंपनीमध्ये सुद्धा आता महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत. नाशिक प्रकरणात अटक झालेली आहे. तुम्ही पुण्यात आहात, पुण्यात एवढी मोठी IT इंडस्ट्री आहे, जगभरातून लोक येतात. त्यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे का? कारण हिंजवडी पार्क सारखे असे IT हब आहे. 100%. हे काय बोलायची गोष्ट आहे का? तुम्हाला माहित नाही तुमच्या कंपनीत कोण काम करतंय? हे काय, हे कंपनी थर्ड पार्टीचे इश्यूज आहेत असं म्हणून टाळती आहे आणि हा मल्टीनॅशनल चुकीचं आहे ना, झालंच पाहिजे. माझं ह्याच्यावर काय ओपिनियन घेतोय? तुमची पक्षाची भूमिका म्हणून काही पक्षाची भूमिका नाहीये. मी माणूस म्हणून बोलतो तुमच्याशी, दरवेळेला बोलतो तेव्हा. मी नेता म्हणून बोलत नाही. मी दरवेळेला तुमच्याशी बोलताना माणूस म्हणून बोलतो. आणि मला वाटतं की शहरं कुठेतरी कोलॅप्स होत आहेत आपल्यासमोर. तुम्ही या शहरांमध्ये राहता, मला वाटतं की तुमच्या समोर तुम्ही जिकडे वाढलाय ते शहरं कोलॅप्स होत आहेत तुमच्या समोर, आणि तुम्हाला काही पडलीच नाहीये. तुम्ही आजचा विषय घेता, 10 दिवसांनी विसरून जाता. ट्रॅफिकचा विषय जबाबदार कोण आहे? तुम्हीच सांगा. तुम्ही इकडे बसा आणि तुम्हीच सांगा. नाही, पण आता नाशिकमधल्या, अमरावतीमधली जेवढी प्रकरणं येत आहेत लैंगिक अत्याचाराची, त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही. म्हणजे जे SIT हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय, मी असो तर फाशी दिली असती.
अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा. तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार. कुठच्या तरी मंत्र्याच्या पाया धरून हे बाहेर येणार लोक. पण गृह खाते चौकशीच्या वर कुठेतरी अशा प्रकारे चुकल्यावर आपल्याला कुठेतरी एक हे पाहिजे ना की जाणीव, की तुम्ही एक जाणीव करून दिली पाहिजे लोकांना की अशी प्रकारे हे असा प्रकार परत नाही होणार. सर नाही विषय असा आहे ना, अमरावतीचे जे प्रकरण आहे किंवा नाशिकचे प्रकरण, अमरावतीच्या प्रकरणात त्या मुलाने जवळपास 150 मुलींचं लैंगिक शोषण केलं, 350 व्हिडिओ बनवले. त्याच्यात आता अनेक आरोपी निष्पन्न होत आहेत. राज्याचं गृह खातं यावरती कमी पडतंय का सगळ्यामध्ये? अमरावती, नाशिक अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही पोलिसांना 24 तास फ्री हँड द्या. मला वाटतं की मुख्यमंत्री जेव्हा तुमच्यासारखं प्रेससमोर बसून फ्री हँड देतील की पोलिसांना आजपासून उद्यापर्यंत फ्री हँड आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडून माझ्यासमोर आणा. मला वाटतं की पोलिसांकडे ती ताकद आहे. आपले गृहमंत्री असं करतील असं वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत. करणार नाहीत ते. मला नाही वाटत. प्रत्यक्षपणे असं सांगताय की गृहमंत्र्यांचा पोलिसांवर दबाव आहे, सगळं फ्री हँड नाहीये फ्री हँड आहे नाहीये असं नाही. तुम्ही मला का प्रश्न विचारता? पत्रकार म्हणून नाही, माणूस म्हणून बोला ना माझ्याशी. तुम्हाला वाटतं फ्री हँड आहे? नक्कीच सांगा की ते असं करतील का? एक दिवस सगळ्या नाही. पोलिसांना नाही, मोठा देतील. हे फक्त एक माणूस करू शकतो. त्याची कारणं काय हे असू फक्त शकतात? एक माणूस करू शकतो. तुम्हीच बोललात. आणि मला वाटत नाही की एक दिवस करेल तो माणूस. तो मला वाटतं 365 दिवस त्यांना फ्री हँड देईल. तुम्हाला महाराष्ट्र ज्या प्रकारे साफ दिसलेला बघायला मिळेल ते मुख्यमंत्री झाल्यावर, हे वेगळं असेल. मुख्यमंत्री हे देत नाही, त्याची कारणं काय वाटतात तुम्हाला? नाही, मला कारणं माहीत नाही. कारणं तुम्हाला जास्त माहीत असेल. पण मला वाटतं दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. तुमच्या पक्षाचे माजी आमदार राजू पाटील आहेत, ते कालच्या अधिवेशनानंतर म्हणले की आता ही लोकसंख्या म्हणजे खासदाराची संख्या वाढणार आहे, अतिरिक्त ताण होणार आहे, तर पेन्शन योजना आहे ती बंद केली पाहिजे. पक्षाची जी भूमिका आहे का की इतर करदात्याचा सगळा पैसा जो आहे तो विनाकारण आम्ही आता बैठकांना जाऊ. कुठेतरी आपण भरकटतोय. मी तुम्हाला आज पुण्याचं सांगायला आलेलो. पुण्यात आम्ही नेते ते शाखाध्यक्षपर्यंत सगळ्यांना भेटतो हे मी तुम्हाला सांगायला आलेलो. बाकी आपण खूप प्रश्न घेतले. आता मी बैठकांना जातो जरा.